बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीलाच राजकीय गोटातून एक महत्त्वाची अशी बातमी आहे। वाल्मिक करार प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढताना दिसतोय आणि याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावरती गेलेत। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आजपासूनच 3 दिवस दिल्लीत असणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस जात आहेत। मात्र कराड प्रकरणावरून महाराष्ट्राला राजकीय तणाव पाहता या दौऱ्याचा नेमका राजकीय अर्थ सुद्धा काय असेल हे काढलं जात आहे। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्यानंतर आता धनंजय मुंडेंनी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दोघांचीही भेट घेतली आणि म्हणून आता दिल्लीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती काही निर्णय होणार आहे का याची चर्चा सुरू झाली आहे। तर दुसरीकडे मात्र वाल्मिक कराडचं प्रकरण अखेर मुंबई हायकोर्टात पोहोचलंय। कराड विरोधात ईडीनं स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेतून केली आहे आणि या याचिकेत धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा गंभीर असे आरोप करण्यात आलेत। या प्रकरणात कॅबिनेट मंत्र्यांचं नाव सातत्याने येत असल्यानं पोलिसांच्या तपासात अनेक मर्यादा येत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। तर याचिकेत काय दावा करण्यात आलाय? मुंडे आणि कराड जगमित्र साखर कारखाना आणि व्यंकटेश्वरा कंपनीत संचालक आहेत। व्यंकटेश्वरा कंपनीच्या कार्यालयात कराडचे बेकायदा धंदे सुरू आहेत। धनंजय मुंडेंच्या अनेक शेल कंपन्यांमध्ये कराड सुद्धा संचालक आहे। तर मुंडे कराडच्या शेल कंपन्यांमधील गुंतवणुकीचा तपास करावा अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे। शिवाय धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री असल्यानं तपासावरती परिणाम होत असल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आलाय। त्यामुळे या याचिकेवरती आता पुढे काय होतं, सुनावणी कशी पार पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याची अपडेट आपण घेत राहू। तुर्तास राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे अकोट अकोला मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी होतीये। दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास इथल्या प्रवाशांना सहन करावा लागतोय। वर्धा ते गोवा होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देण्यासाठीच आता 12 जिल्ह्यांतील शेतकरी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढणार आहेत। दुपारी 3 वाजता महात्मा गांधी स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढला जाईल। आपल्या भागात शेतकरी आणि यामध्ये आता महाकुंभ मेळ्यातून एक महत्त्वाची अशी बातमी समोर येतेय। दुर्दैवी अशीच घटना त्या ठिकाणी घडली आहे। उत्तर प्रदेशमधील प्रयागराज मधल्या महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाली आहे आणि या चेंगराचेंगरीत 10हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। तर अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे आणि यावेळी जखमींना रुग्णालयात प्रशासन स्थानीय स्तर पर श्रद्धालुओं की सकुशल स्नान कराने के से रात्रि को कल सायंकाल 6:30-7 बजे से ही मौनी अमावस्या का मुहूर्त प्रारंभ होने के बाद से ही लगातार लगा हुआ है। प्रयागराज में महाकुंभ में श्रद्धालुजनों के सकुशल स्नान करने, अमृत स्नान के लिए देश भर से आए हुए श्रद्धालुजनों की व्यवस्था के लिए, उनके कुशल क्षेम के लिए आदरणीय प्रधानमंत्री जी का प्रातःकाल से ही उनके लगभग 4 बार प्रधानमंत्री जी ने हालचाल लिया है। माननीय गृह मंत्री जी ने, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्री JP नड्डा जी ने, माननीय गृह मंत्री श्री अमित शाह जी ने भी और प्रदेश की माननीय राज्यपाल श्रीमती आनंदीबेन। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते आणि जी चेंगराचेंगरी झाली आहे त्या संदर्भातील सविस्तर अपडेट त्यांनी दिली आहे। नेमकं कसा मदत केली जाते, मदत कार्य कसं सुरू आहे या संदर्भातही त्यांनी माहिती दिली आहे। याची अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास इतरही बातम्यांचा वेगवान आढावा।
आज बुधवारी मध्यरात्री 12:30 ते 3:30 या दरम्यान CSMT मस्जिद या स्थानकादरम्यान इमर्जन्सी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेनं 25 जानेवारीला मध्यरात्री CSMT ते मस्जिद स्थानकादरम्यान कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 6 तासांचा ब्लॉकही घेतला होता. मात्र त्या काळात नियोजित काम पूर्ण झालं नाही, म्हणून आज पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गावरती ऑगस्ट 2025 पासून आणखी 10 नव्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यांचं नियोजन महामुंबई मेट्रो संचलन मंडळानं केलंय. यातून मोनोमार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसटी पाठोपाठ आता पुण्यात PMPMLची तिकीट दरवाढ होणार असल्याचं म्हटलं जात आहे. इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्ट्या भागाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या झालेली पगारवाढ यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाला मोठ्या तुटीला सामोरं जावं लागतंय, म्हणून भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. PMPML प्रवाशांनाही मेट्रोप्रमाणे पुढील स्टॉपची माहिती ऐकायला मिळणार आहे. PMP बसमध्ये नव्यानं डिजिटल यंत्रणा लावण्यात येणार आहे. वाहक आणि चालकाच्या आवाजातच याची माहिती रेकॉर्ड केली जाणार आहे. तर महामंडळाच्या स्वमालकीच्या सर्व बसला LED फलकही लावण्यात येतील. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीबाबत निषेध नोंदवला गेला. एसटी नफ्यात असून सुद्धा गोरगरिबांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी दरवाढ करणं हे निंदनीय असल्याचं म्हणत ठाकरे सेनेनं निषेध नोंदवला. तर दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय. बुधवारी 29 जानेवारीला पहाटे 1 वाजता प्रयागराज महाकुंभात चेंगराचेंगरी झाली आहे. या अपघातात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. सोबतच 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इतर प्रशासकीय युनिट्स घटनास्थळी पोहोचले आणि मदत कार्य सुरू झालं. दरम्यान प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा माहिती घेतली आहे. मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत 3 वेळा फोनवरून चर्चा केली आहे. जखमींवरती सुरू असलेल्या उपचाराची त्यांनी माहिती जाणून घेतली आहे. पुण्यातून महाकुंभला जाणाऱ्या बस रेल्वे गाड्या अगदी फुल झाल्या आहेत. पुण्यातून फेब्रुवारीत प्रयागराजसाठी 400 खासगी बस आणि 12 ते 13 रेल्वे गाड्या धावणार आहेत. राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची वाढलेली संख्या लक्षात घेता न्यासकडून आवाहन करण्यात आलं. भाविकांनी 15 ते 20 दिवसांनी दर्शनासाठी येण्याचं आवाहन केलंय. कुंभमेळ्यासाठी आलेले भाविक मोठ्या संख्येने अयोध्येत येत असल्यानं मोठी गर्दी झाली आहे. जळगाव भुसावळ महामार्गावरती अज्ञात वाहनानं रस्ता ओलांडणाऱ्या हरणाला जोरदार धडक दिली. या अपघातात हरण जागीच ठार झालंय आणि घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन हरणाला ताब्यात घेत पशुवैद्यकीय रुग्णालयात पुढील कारवाई आता त्याचा उपचार सुरू केलाय. बुलढाण्यातून जाणाऱ्या धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती मलकापूर ते खामगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात बायोडिझेलचे पंप उभारून अवैध विक्री केली जाते आणि यावरच कारवाई करत आता 2 टँकरसह 71 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर 14 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून 4 आरोपींना अटक केली आहे. संभाजीनगरमध्ये एका अपघातात 4 मजुरांचा मृत्यू झालाय. बांधकामाच्या ठिकाणी घेऊन जाणारं ट्रकमधील सेंटरिंग प्लेट अंगावरती पडल्यानं हा अपघात झाल्याचं कळतंय. जळगावच्या रावेर तालुक्यातल्या तांदलवाडी गावाजवळ अवैधरित्या सागवान लाकडाची तस्करी करणारं वाहन वन विभागाच्या पथकानं पकडलंय. या वाहनातून सुमारे 50,000 रुपयांचं सागवान लाकूड आणि वाहन असा 4 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. तर वाहन चालकाला वन विभागानं ताब्यात घेतलंय.
अंबरनाथ शहरात सध्या सगळीकडेच कचऱ्याचे ढीग साचल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शहरात घाणीचं साम्राज्य असताना दुसरीकडे पालिका मात्र इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह धरून बसली आहे. पालिकेचा हट्ट आणि ठेकेदाराची हतबलता यात नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. चाकण नगर परिषदेसहच खराबवाडी आणि बिरतवाडी ग्रामपंचायत हद्दीतील घनकचरा हा वाघजाई नगरच्या दगडखाणीत पेटवून दिला जातोय आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या कचऱ्याचं योग्य नियोजन करावं, अन्यथा संबंधित विभागाच्या ऑफिस बाहेर कचरा टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. पुण्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे 100% तिकीट विक्री झालेत. येत्या शुक्रवारी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामना हा पुण्यात पार पडणार आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये सामना होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी तिकीट संपल्याची माहिती सोशल मीडियावरती दिली आहे. कल्याणच्या लोकराम परिसरात सुयश तिवारी नावाच्या अमराठी तरुणानं एका मराठी विद्यार्थ्याच्या अंगावरती गाडी घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. अंगावरती गाडी घालण्याचा डाव फसल्यानंतर विद्यार्थ्याला मारहाण करत त्याचं अपहरण करण्याचाही प्रयत्न झाला. मुलाला मारहाण करणाऱ्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी आता विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे. उत्तर प्रदेशमधील बागपतमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवाच्या कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेला लाकडी स्टेज कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये 7 भाविकांचा मृत्यू झालाय तर 80 जण जखमी झालेत. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये झाडाची फांदी तुटून रस्त्यावरील एका गाडीवरती पडली आणि अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांप्रकरणी 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी लांबणीवरती पडतीये. काल याची सुनावणी होणार होती, मात्र ती सुद्धा पुन्हा लांबणीवरती पडली आहे. एसटी महामंडळानं तिकिटांच्या दरात 15% वाढ केली आहे. मात्र या दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. ठाकरे गटानं राज्यभरात एसटी भाडेवाढी विरोधात चक्का जाम आंदोलन केलं. बस स्थानकातून जाणाऱ्या एसटी बस ठाकरे गटानं रोखल्या. राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तुळजाभवानी मंदिरात महिलांना तुळजाभवानीचं चरण स्पर्श करण्यासाठी 2 पुजारी मंडळांमध्ये वाद सुरू होता. 2 पुजारी मंडळांपैकी एकाच पुजारी मंडळाच्या महिलांना देवीचं दर्शन देण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे, दुसऱ्यांनी मात्र नाकारली आहे. आणि आता एक वेगळी मात्र सविस्तर अशी बातमी पाहूयात. तुम्ही स्मार्ट वॉच वापरता का? तुम्ही स्मार्ट वॉच वापरत असाल तर ही बातमी अगदी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण स्मार्ट वॉचमुळे कॅन्सरचा धोका असल्याचा दावा करण्यात आलाय. या दाव्यात नेमकं किती तथ्य आहे याची पडताळणी आम्ही केली आहे. तेव्हा काय सत्य समोर आलंय पाहूयात. जीवघेणी स्मार्ट वॉच. स्मार्ट वॉचमुळे कॅन्सरचा धोका. काय व्हायरल मेसेज मागचं सत्य. स्मार्ट वॉचमुळे कॅन्सर होतो असा धक्कादायक दावा करण्यात आलाय. यामुळे स्मार्ट वॉच वापरणाऱ्यांचे धाबेदण आणले. खरंच स्मार्ट वॉचमुळे कॅन्सर होऊ शकतो का? स्मार्ट वॉच इतकं का घातक आहे याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं याची तपासणी केली. याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. अमेरिकेतील नोट्रे डेम विद्यापीठात स्मार्ट वॉचवर संशोधन करण्यात आलं. एका बड्या कंपनीच्या स्मार्ट वॉचमध्ये PFAS चे घटक आढळले. PFAS घटक हा घातक असून त्यामुळेच कॅन्सर होऊ शकतो. स्मार्ट वॉचमध्ये एक सिंथेटिक पॉलिमर पदार्थ असतो. सिंथेटिक पॉलिमरचा वापर बाटल्या, खेळणी, पॉलिथिन कप, प्लास्टिक पिशव्यांसाठी केला जातो.
तसंच स्मार्टवॉचच्या पट्ट्यातही पॉलिमर वापरला जातो. त्यामुळे याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी एक्सपर्टची भेट घेतली. यावेळी त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच स्मार्टवॉचमुळे कॅन्सरचा धोका आहे का याबाबत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. एका अभ्यासामध्ये असं लक्षात आलेलं आहे की स्मार्ट वॉचेसमध्ये PFAS म्हणजे पॉलीफ्लोरो अल्कलाइन सबस्टन्सेस आणि परक्लोरो अल्कलाइन सबस्टन्सेस PFAS हे काही स्मार्ट वॉचेसमध्ये यूज केलं जातं, जे की शरीरासाठी हानिकारक आहे. कारण की हे जर शरीरामध्ये जर गेलं तर असं बघण्यात आलं आहे की कॅन्सर होण्याचे किंवा इन्फर्टिलिटी होण्याचे, लहान मुलांमध्ये काही अपंगत्व येण्याचे असे चान्सेस असतात, असं या अभ्यासात आढळून आलेलं आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. सगळेच स्मार्टवॉच वापरण्यास घातक असल्याचे रिपोर्ट्स नाहीत. अमेरिकेत एका कंपनीच्या स्मार्टवॉचमध्ये PFAS घटक आढळल्याची माहिती आहे. PFAS घटकामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. PFAS घटकाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. स्मार्टवॉच घेताना चांगल्या क्वालिटीची घ्यावी. सगळीच स्मार्टवॉच ही घातक नाहीत, मात्र काही कंपन्या हलक्या दर्जाचा PFAS घटक वापरतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो असं अमेरिकेत एका संशोधनातून स्पष्ट झालंय. मात्र भारतात असं संशोधन झालेलं नाही. यावर रिसर्च सुरू आहे, तरी देखील तुम्ही स्मार्टवॉच वापरताना काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम TV.